श्रीवर्धनमधील रानवली धरण परिसरातील गाळ उपसा कामावरून आता वाद अधिकच तीव्र झाला आहे। गाळ काढण्याच्या नावाखाली धरण परिसरातील नैसर्गिक टेकड्या आणि उंचवट्यांचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय। श्रीवर्धन शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या कामामुळे पर्यावरण आणि धरणाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात यंत्रसामग्री आणि डंपरच्या फेऱ्या सुरू आहेत, त्यामुळे काढण्यात आलेली माती नेमकी कुठे गेली, त्यासाठी आवश्यक परवानग्या होत्या का आणि शासनाची रॉयल्टी भरली गेली का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रकरणी माहिती घेण्यासाठी विरोधी पक्षनेते पिंट्या शेठ वेश्वीकर यांनी लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र अधिकाऱ्यांकडून समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला। प्रशासनाने महसूल, पाटबंधारे विभाग, पत्रकार आणि नागरिकांची संयुक्त पाहणी तातडीने आयोजित करावी अशी मागणी करत, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वेश्वीकर यांनी दिला। त्यामुळे आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे श्रीवर्धनकरांचे लक्ष लागले आहे।